NMMS परीक्षा इयत्ता 8वी विषय भूगोल घटक पृथ्वीचे अंतरंग। लाईक, शेअर, सबस्क्राईब। व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप, सर्टिफाईड करिअर काउन्सिलर। प्रश्न पहिला, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यास टिंबटिंब असे म्हणतात। पर्याय 1 सियाल, 2 सायमा, 3 निफे, 4 शिलावरण। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 निफे। प्रश्न दुसरा, भूखंड प्रामुख्याने कशापासून बनले आहेत? पर्याय 1 सिलिका व ॲल्युमिनियम, 2 सिलिका व मॅग्नेशियम, 3 निकेल व आयर्न, 4 सिलिका व निकेल। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 सिलिका व ॲल्युमिनियम। प्रश्न तिसरा, भूकवचाची सरासरी जाडी किती किलोमीटर आहे? पर्याय 1 30, 2 40, 3 100, 4 2870। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 30 किलोमीटर। प्रश्न चौथा, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? पर्याय 1 प्रावरण, 2 गाभा, 3 भूकवच, 4 खंडीय कवच। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 खंडीय कवच। प्रश्न पाचवा, भूकवचाच्या वरील भागास टिंबटिंब म्हणतात। पर्याय 1 सियाल, 2 सायमा, 3 निफे, 4 प्रावरण। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 सियाल। प्रश्न सहावा, गाभ्याची जाडी सुमारे किती किलोमीटर आहे? पर्याय 1 3471, 2 2870, 3 100, 4 6371। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 3471। प्रश्न सातवा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ कोणते? पर्याय 1 लावारस, 2 वायू, 3 वाफ, 4 वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व। प्रश्न आठवा, टिंबटिंब भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात। पर्याय 1 प्राथमिक, 2 दुय्यम, 3 तृतीय, 4 भूपृष्ठीय। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 प्राथमिक लहरी। प्रश्न नववा, भूकवचाच्या खालील भागास टिंबटिंब म्हणतात। पर्याय 1 सियाल, 2 सायमा, 3 निफे, 4 प्रावरण। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 सायमा। प्रश्न 10वा, भूकंपाच्या कोणत्या लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत? पर्याय 1 प्राथमिक,
2 दुय्यम, 3 तृतीय, 4 भूपृष्ठीय. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 दुय्यम लहरी. प्रश्न 11वा. भूकवचाचे हे 2 थर आहेत. पर्याय 1 प्रावरण व गाभा, 2 खंडीय व महासागरीय कवच, 3 भूपृष्ठ व महासागरीय कवच, 4 बाह्य व अंतर कवच. बरोबर उत्तर आहे खंडीय कवच व महासागरीय कवच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.